Aslo profesor. Sortiki. एक मिनट बस तू इथं बस Sujes. एक मिनट मुळे 2 वर्ष सगळंच थंडावलं होतं. त्यामुळे लोकांची ही अपेक्षा होती की ह्या वेळेला जबरदस्त कार्यक्रम व्हावा गणपतीचा. तसा मोठाच प्लॅन केलेला आहे. चांगले वक्ते बोलवले आहे. आणखीन सांगलीकरांना इंटरेस्ट वाटेल असे विषय घ्यायला सांगितलेले आहे. तरी काय काय नियोजन केलेलं आहे? काय नियोजन? आम्ही आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तसं बाहेरून सांगलीच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. मग तो लोकांच्यासाठी असू दे, वयस्कर लोकांच्यासाठी असू दे, यंग लोकांच्यासाठी असू दे, आणि एकूण कल्चरल गोष्टीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बराच प्रयत्न करतो आहे. तो जर मनासारखा आमचं म्हणजे आत्ता पाऊल घातलेलं आहे त्याच्यामध्ये, तो जर झाला तर आपलं सांगलीचं नाव जगाच्या ह्याच्यावरती दिसू शकेल आपल्याला. त्याला जस्ट आता एक 15 दिवसाचा अवधी आहे, पण त्या 15 दिवसामध्ये आपल्याला बघा कदाचित एक गुड न्यूज आम्ही देऊ शकू. म्हणजे आमची गणपतीच्या चरणी अशी प्रार्थना तर आहेच आहे की सांगलीच्या लोकांच्यासाठी आणि ते कायमचं, आणि आपलं सांगलीचं नाव जगाच्या पडद्यावरती एवढं मोठं दिसेल की लोक नावाजायला लागतील. आता तर नावाजतात आहेतच. 15 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊ आणि क्लॅरिफिकेशनही करू. अनाऊन्स करू ते, म्हणजे जस्ट आम्ही त्याच्यात पाऊल घातलेलं आहे. माणसं तिथे येऊन ते फक्त भेटायचाच टाईम अवधी आहे आम्हाला. सांगलीच्या ब्रँडिंगच्या दृष्टीनं किंवा बाकी काही संकट किंवा राजकीय परिस्थिती सांगली शहरातले जे समस्या वर्षानुवर्ष त्या कुठेही सुटल्या दिसत नाही आहे. राजकीय फार मोठी पोकळी सध्या ही आहे. तर एकीकडे एकतर सुरुवातीला जो पूर आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? कृष्णा नदीचा सगळा परिसर आणि ज्या पद्धतीचा सांगलीचा विस्तार नदीकाठी झाला, त्याच्यासाठी आता जे नवीन सरकार आले आहे, मला असं वाटतं की ते जास्त इंटरेस्ट घेऊन ह्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतील. आणि तो जो काय प्रयत्न करतील त्याच्यामध्ये आम्ही हातभार लावायचा प्रयत्न करू, सहभागी व्हायचा प्रयत्न करू. आणि ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत, ज्या सांगलीचे खास आहेत गोष्टी, ते आम्ही कानावर घालून ते करून घ्यायचा प्रयत्न करू. राजकीय फार मोठी पोकळी सांगली शहराला खास करून जाणवते सध्या. तर आणि त्याचबरोबर काही प्रश्न देखील आहेत, मूलभूत प्रश्न ते देखील अजून सांगली सुटले. त्यामुळे तुम्ही काही पत्रकारांना कटाक्ष टाकणार आहे का? ते कठीण आहे बाबा, मला करणं कठीण आहे. मी एकदा त्याच्यामध्ये थोडासा पाय घालायचा प्रयत्न केला, ते माझ्याच अंगावर उलटलं होतं. मला त्याच्यातून बराच त्रास निर्माण झाला. काय झालं होतं? काय 44 वर्षानंतर काही घटना घडल्या. आणखीन काँग्रेस जाऊन तिथे आपलं राष्ट्रवादीचा आलं प्रयत्न तर ते ॲप्रिशिएट करायच्या ऐवजी माझ्यावरच फौजदारी लावली होती त्यांनी. पण आपले सगळे मेहरबान कोर्ट जागरूक होती. त्यांनी सांगितलं यांच्या नावाने प्रॉपर्टी आहे, यांच्यावर कशी तुम्ही फौजदारी लावणार? प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. तर मग ते बारगळलं सगळं. पण असा प्रयत्न झाला होता, म्हणजे ज्यांना मदत करावी त्यांनीच खंजीर पाठीमागे खुपसायचा प्रयत्न केला होता. आणि ते सगळं सांगलीच्या लोकांना माहिती आहे. तर मला त्याच्यावर आणि विस्तार करायची गरज नाही. इतकं मी कमी बोलत तेव्हा बरं. तर त्यामुळे व्यथित झाला तुम्ही पुन्हा, त्यामुळे व्यथित झाला म्हणतो त्या सगळ्या परिस्थिती. आता त्याच्यापासून आपण दूर राहायचं ठरवलं. कारण मी सांगते. हो, स्थापना समारंभ दरवर्षीप्रमाणे
मी महापूजा करतो, आणखीन त्याची स्थापना होते, मग पान सुपारी आणि दरबार ते करायचं. त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे आम्ही हरिपूरला जातो, संगमेश्वरला जातो आणि मिरजेलाही जातो. ते सगळं दर्शन त्या दिवशी होत असतं. अच्छा, तर भक्ती साळुंखे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणखीन महेश हिरेमठांचं हे मी मुद्दाम आवर्जून त्यांना यावेळेस बोलवलं आहे, कारण त्यांचा आवाज चांगला आहे. मी त्यांना सांगितलं की काही रफी साहेबांची गाणी कव्हर करा म्हणून ते एक आहे. आणि सूर्यसंध्या हे एक पुण्याची आहे, ग्रुप आहे. आणखीन ते पॉप्युलर सॉंग्स वगैरे ते सादर करणार आहेत. त्याच्यानंतर हळदी कुंकू समारंभ आहे. हळदी कुंकू गौरी हळदी कुंकू आणि सावरकर विचार दर्शन शरदजी पोंक्षे. नंतर 4 तारखेला 5वा दिवस येतो, तर दरवर्षीप्रमाणे विसर्जन सोहळा. आणि काय विचारायचे? साहेबांशी माझे चांगले रिलेशनशिप होते, इतके चांगले होते की ते येऊन घरी बसायचे, गप्पा मारायचे. आणखीन मला कधीतरी असं विनोदात हे विचारायचे, तुम्ही दारू नाही पीत, तुम्ही सिगरेट नाही ओढत, हे तुम्ही जगताय कशासाठी? असे म्हणजे इतकं मोकळेपणाने त्यावेळेस व्हायची. महाविकास आघाडीची सरकार होतं 2 वर्ष, त्याबद्दल तुमचं काय मत त्या सरकारचं? नाही, मध्ये बिफोर त्याच्यामध्ये जे लोकांना जे वाटतं आहे तसंच थोडंसं आम्हाला वाटत होतं की यांच्याबरोबर युती करून तुम्ही जिंकलात तर ते पुढे निभवायला पाहिजे होतं. तर आपल्या बरोबरीच्या म्हणजे असं आहे, नवरा बायकोनी मिळून संसार थाटायचा असतो, तर त्याच्यात बायकोला लाथ मारून बाजूला काढून पुढे जायचं, ते पटण्यासारखं नाही आहे ना. आता जे झालं त्या सगळ्या प्रकारामुळे हो. शिवसेनेतच उभं झालं, हो. तर मग त्या कसं बघतात, ते योग्य आहे का? त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. ज्यांच्या अपेक्षा भंग झालेला आहे ते गप कसे बसून राहतील? ते अपेक्षा भंग एकदा झाला की त्याची पडसाद ओढायला या सगळ्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय पूर्णपणे अस्थिरता निर्माण झाले असं वाटतं? असं काही नाही. मला वाटतं ह्याच्यामध्ये जो राजनैतिक लोकांचा जो आपला आपला स्वार्थ आहे तो कायम ठेवूनच हे सगळ्या अरेंजमेंट शिफ्टिंगची होतं. म्हणजे एका बाकावर 10 जणांना बसायचं असतं, तर ते सगळे असं करून ॲडजस्ट करतात स्वतःला. त्याच्यामुळे काय त्याचा फरक पडत नाही. त्या पण काही आहेत गोष्टी तशा, त्या पण चालू आहेत आमचे. आणखीन आपले फडणवीस साहेब आणखीन एकदाची हे म्हणजे गरीब लोकांच्यासाठी आणि वयस्कर लोकांच्यासाठी आणि यंग जनरेशनसाठी खूपच काय काय नवीन नवीन त्यांनी पूर्वी कसं VP नायकांच्या वेळेला आमचे कसे रिलेशन होते की ते मला म्हणायचे अपॉइंटमेंट घ्यायची नाही, सरळ यायचं, दार उघडायचं आणि आतमध्ये यायचं. मग आणखीन त्यावेळेस असं कोणीही मंत्री नव्हते की ज्यांची आमचा परिचय नव्हता. कुणाच्या इतरांच्या कामासाठी मी जाऊन कामं करून घेत होतो. तसं आता राहिलं नाही. आता भेटणं म्हणजे एक मोठी गोष्ट झालेली आहे. पण आम्ही म्हणजे कुठल्याही पक्षाच्या असा हिशोबाने विचार करत नाही. फक्त आपण सांगलीसाठी विचार करतो, सांगलीचा विचार करतो. सांगलीचं नाव जगाच्या वर आणि इथली कामं घडली पाहिजेत तेवढाच प्रयत्न असतो. पण भेटणार आहात का सीएमना वगैरे? भेटायचा प्रयत्न करू. करतोय. त्यात कितपत यश मिळतंय मला माहीत नाही.
आपलं सरकार म्हणतात ना, ह्या सरकारबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता जे सरकार आलेलं आहे, आता जे राजकीय घडामोडीच वर्तन शायरी व्हावी तुमची एक या राजकीय शायरी वातावरणावर. त्याच्यावरती शायरी व्हावी म्हणतात. हा. काहीतरी शायरी करणार. बरेच वर्ष झाले शायरी ऐकून तुमची, नाही, मी बरेच वर्ष मला आता तरी सुद्धा एखादी एखादी शायरी तुमच्या तुम्ही म्हटला तुम्हाला योग्य वाटते ती. आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती फानूस बन के हिफाजत जिसकी हवा करे वो शम्मा क्या बुझेगी जिसे खुदा रोशन करे. फानूस म्हणजे जे लॅम्पला आपण कवर लावतो ना त्याला फानूस, काचेचं, त्याला फानूस म्हणतात. हवेनेच जर का प्रोटेक्शन फानूस बनवलं तर ते विझवणारच नाही ना दिवा. फक्त आपल्याला गणपती म्हणजे असं आहे की आवर सॉव्हरेनिटी गोज ओनली बिकॉज ऑफ मर्जर ॲग्रीमेंट, आणि मर्जर ॲग्रीमेंट तुटलं तर आय बिकम सॉव्हरेन अगेन. म्हणजे मी नेपाळलाही हे विलीन होऊ शकतो, किंवा टेक्निकली स्पीकिंग काश्मीर कॅन विलीन इन टू पाकिस्तान. काश्मीर महाराजांनी जर का ठरवलं, त्यांना तो सगळा मान मराठा तिकडं देत असतील, ज्याची अपेक्षा इथे होते की तुमची परमनंट सीट पार्लमेंटमध्ये, तुम्ही झेंड्याच्या गाड्या लावा, लाल पाट्या लावा, आणखी तुम्हाला जे काय मान मराठब द्यायची कबुली केली होती महाराष्ट्र आपल्या कराचे, ते आम्ही सगळे देतो असं त्यांनी सांगितलं, आणि ते तिकडं गेले. तर देर इज नथिंग दॅट कॅन बी डन. तर हे असल्या तऱ्हेच्या गेम खेळायला नाही पाहिजे होता. त्याच्यामध्ये कुठले तरी इसमाला सांगितलं की माधवरावांचा डिसिजन, माधवराव केस म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी डिसिजन दिला होता, 11 बेंच डिव्हिजन बेंचनी डिसिजन दिला होता की रिफर्स अमाऊंट्स टू प्रॉपर्टी, ती काढून घ्यायची असेल तर त्याचा मोबदला द्यायला लागेल तुम्हाला, असं त्यांनी सांगितलं होतं. तर 9 बेंच म्हणजे 11च्या अगेन्स्टमध्ये 9 जजेसच्या बेंचने तो डिसिजन ओव्हरटर्न केला. तो ज्युडिशियल प्रोसेसमध्ये रॉंग ऑल्सो. इवन इन ज्युडिशियल टर्म्स, हाऊ कॅन 9 member डिव्हिजन बेंच कॅन ओव्हरटर्न द डिसिजन ऑफ 11 member पीठ. सांगलीच्या मी आणि रणजित हो, हो. तुम्ही एक पहिल्यांदा द्या, मग तर उत्सवाच्या तुम्ही पहिला द्या, ह्या गणपती उत्सव तुम्हाला समृद्धी, आणखीन सुख, शांती, आरोग्य हे सगळं लाभून दे येत्या वर्षामध्ये, आणि ज्या आपदा आल्या तशा परत येऊ नयेत असे मी गणेश चरणी प्रार्थना करणार आहे. आमच्या पटवर्धन घराण्याकडून आणि सगळ्या इतर सांगलीकरांच्याकडून सुद्धा अशी अपेक्षा करते की यंदाचं वर्ष आपण सगळ्यांनी आनंदात, निरोगी आणि आरोग्यदायी घालवावं आणि शांतपणाने घालवावं. आणि मध्ये जरा थोडीशी शंका वाटत होती की पावसाचा एवढा भर झाला होता की परत यावर्षी पूर येतोय की काय, त्यामुळे जरा लोक धास्तावली होती. पण देवाच्या कृपेने पाऊस व्यवस्थित झाला. लोकांची गणपतीची जे उत्सव साजरा करायचे होते ती इच्छा पण पुरी झाली. गणपती महाराजांनी अशीच आमची सदैव इच्छा ऐकून घ्यावी आणि सांगलीकरांवर आणि इतर जनतेवरती सुद्धा आपला आशीर्वाद नेहमी ठेवावा हीच गणेश चरणी प्रार्थना. मग ते कुठलंही असू. अगदीच म्हणजे काय आहे, मला एक गोष्ट सांगतो. म्हणजे जेव्हा विलिनीकरण झालं त्याचे 2 हिस्से आहेत. एक आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ टॅक्सेशन म्हणून, ज्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की भारतामध्ये विलीन व्हायचं. पण त्यांनी आमची सॉव्हरेनिटी गेली नाही. सॉव्हरेनिटी केव्हा गेली? जेव्हा मर्जर ॲग्रीमेंट झालं. मर्जर ॲग्रीमेंटच्या बद्दल स्वतः सरदार पटेलांनी व्हाईट पेपर आहे त्याचा पार्लमेंटमध्ये म्हटलं आहे की ह्या लोकांनी जे करायचं होतं त्यांचा भाग त्यांनी संपूर्णपणे केलेला आहे.
याच्या पुढे जबाबदारी आहे ती आमची म्हणजे सरकारची. ती जबाबदारी काय त्यांनी स्पेल आउट केलेलं आहे की यांना योग्य तो मान मरातब द्यायचा आणि त्यांची प्रिव्हिपर्स वगैरे चालू ठेवायच्या. आणि हे जर का आम्ही केलं नाही तर इट विल अमाऊंट टू ब्रीच ऑफ फेथ, म्हणजे 409चा अपराध होईल असं पार्लमेंटमध्ये म्हटलं आहे त्यांनी. तर तुम्ही पार्लमेंटची परमिशन घेतली की आमचं जे करार आहे आम्हाला मोडून द्या, तर त्यांनी सरकारला पार्लमेंटने सांगितलं हो मोडा, काय हरकत नाही. पण एकदा करार मोडला की त्याचे पडसाद तर उठायलाच पाहिजेत ना. ते आम्ही गप्प बसलोय म्हणून उठत नाही आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आता म्हणायचं नाही, पण गणपती संस्थांकडे आज 160 लोक कामाला आहेत. म्हणजे जवळजवळ 160 कुटुंब आम्ही पोचतो असं म्हणणार नाही, पण तिथे नोकरीला आहेत. आज ते 160 कुटुंब इथे काम करतात. ह्या सगळ्या लोकांचं इंदिराबाई राज्यामध्ये त्यांनी ते प्रिव्हिपर्स काढून घेतल्या. आम्ही काय तर पैसे घेऊन आम्ही वरती कुठे जाणार नव्हतो किंवा आमचे डोक्यावरती दागदागिने घालून आम्ही काय मिरवणार नव्हतो. त्या 160 लोकांच्यासाठीच आम्ही काय करणार होतो, सांगलीसाठी करणार होतो. पण हे सगळं बंद करून त्यांनी म्हणजे ह्या लोकांच्यासाठी आम्ही आता पदरचं आम्हाला जेवढं जमेल तेवढं करतो. मी जरा एक्झाम्पल देऊन सांगतो. आपल्याकडे सांगलीमध्ये वाकनीस म्हणून एक पोस्ट आहे. वाकनीस काय करतात, ते देखरेख करतात किचन बरोबर चाललं आहे का नाही, आणखीन पाहुणे आले त्यांना गोष्टी वाढल्या जात आहेत का नाही. आता जेव्हा प्रिव्हिपर्स जातात, पहिली नोकरी जाणार असली कोणाची तर पहिल्यांदा वाकनीसाची नोकरी जाते, बरोबर. आता ही इज नॉट गुड इदर फॉर तो स्वयंपाकही नसतो, आणखीन तो भांडेही घासू शकत नाही. मग त्याने काय करायचं बरं. म्हणजे असे जे प्रश्न निर्माण होतात ते अनेक लोकांचे निर्माण झालेले आहेत. तर आम्ही प्रयत्न केला. आमचा एक वाढपी होता, त्याच्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं आणि तो पुढे किर्लोस्करला जॉईन झाला, तो व्हिएटनामला जाऊन आला वगैरे. तर हे प्रयत्न फक्त आम्ही करावे हे योग्य नाही, त्याच्यामध्ये सरकारने भाग घ्यायला पाहिजे होता. काही लोकांच्या जर का नोकऱ्या काही जात असतील तर आम्ही काय किती लोकांना ॲब्सॉर्ब करून घेतो. तुम्ही त्यांना पोसा नाही तर मरून देत. दॅट इज नॉट करेक्ट ॲटिट्यूड. लागलो तर हे होईल. ते असं आहे की त्या संदर्भात आपण काही पाठपुरावा करणार आहोत का? तुमच्या जागा परत आम्ही करणार आहोत पाठपुरावा आणि आम्ही त्याच्यात यशस्वी करायचा प्रयत्न करू. आम्ही त्याच्या मागेच लागलेलो आहे आणि त्या शासनाकडनं आम्ही परत घ्यायचा प्रयत्न करू. असाच आमचा प्रयत्न. असं आहे की ज्या विश्वासाने त्यांनी पत्र लिहिलं होतं आम्हाला की आम्हाला तुमच्या वास्तू वापरून द्या नॅशनल इंटरेस्टमध्ये, तर आणि आमची दुसरी सोय झाली तर आम्ही जाऊ तिकडं आणि तुम्हाला परत करू. तर त्याप्रमाणे फलटणकरांना परत केलं आहे. त्यांचे कोर्टाच्या बिल्डिंग्स म्हणा, कलेक्टरची कचेरी म्हणा, या सगळ्या ते त्यांना दिलेलं आहे. म्हणजे ते कदाचित 96 कुळे आहेत म्हणून असेल, पण म्हणजे आम्हालाही न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. अशा किती जागा आहेत तर आपल्या? काय महत्त्वाचे काही इमारती आहेत आपल्या? जरा उल्लेख सांगितल्या का अशा महत्त्वाच्या? आहेत ना, सगळे संबंध किल्ला आहे, त्याच्यात सगळ्या बिल्डिंग्ज आहेत. त्या वापरायला घेतल्या तर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाची मोटार वापरतो ती आपण प्रयत्न करतो की चकाचक करून परत द्यावी. तर तुम्ही बिल्डिंगा वापरता आहात वर्षानुवर्ष, त्याची डागडुजी कोण करायची? ते आम्हीच करायची का? जो मनुष्य वापरतो आहे त्यांनी करावं. जेव्हा आपण घर भाड्याने देतो त्यांनी कसं ते घर वापरायचं, ते सगळं सांभाळून वापरायचं असतं. ते काय दारं तुटून द्यायचे नाहीत. ते कोर्टाच्या इकडली जागा म्हणा किंवा पोलीस लँड म्हणा, आणि पोलीस लोकांचे सुद्धा आम्हाला त्यांचं ज्या पद्धतीने ते राहतात त्याच्याकडे बघून सुद्धा आम्हाला वाईट वाटतं की बिल्डिंगा पडायला आम्ही प्रपोजल दिलेलं आहे की सगळं बांधून देतो.
जेवढा आणखी- तुमची स्टाफ तिथे जो असेल तेवढा आम्ही बांधून देतो तुम्हाला, बाकीची आमची जागा आम्हाला परत करा. आणि आता त्याच्यातूनच बघूया बांधून देणार ना. म्हणजे समजा अमुक जागा तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी पाहिजे, ही एवढी बाकीची उरलेली आहे, ती आम्ही बिल्डरला धरणार की तू ह्याच्यावर तुला डेव्हलप करून तू कमव, पण हे आम्हाला करून दे स्टाफसाठी. असंच शेवटी ॲडजस्ट करायला म्हणजे लागतं. आमची ती पण इच्छा आणि होती तसाही पोलीस प्रपोजल लोकांना दिलेला द्यावं. आहे. सगळे येतात नुसतं प्रपोजलवर बसतात आणि ॲटिट्यूड जर का असा असला ना की इसमें हमको क्या, तर त्याचं माझ्याजवळ जवाब नाही आहे. आता डागडुजी कुणी केली आता या आता आम्हीच करायला लागलो आहे. जयदीप सर बघतायत. सरकारने केली. नाही गणपती नाही गणपतीच्या करूनच आम्ही म्हणतो आमची प्रॉपर्टी आहे, तुम्ही वापरायला घेतली आहे, तुम्ही डागडुजी करा, मेंटेन करा, नाही तर परत द्या, आम्ही करतो सगळं. कारण आपल्या सांगलीच्या फ्युचरसाठी. आता सध्या संस्थांनाच केलेले आहे. हो, हो. सरकार करतंय. हो हो सरकार कायम तुम्हाला फसवत आलंय. मुदत संपून तुमची. नाही, त्यांनी जे लेटर लिहिलं होतं की फ्रेंडली बेसिसवर द्या आम्हाला, त्या म्हणजे करार करायचा नाही. तर मोघम सांगितलं होतं की आम्ही आता दुसरी व्यवस्था करायला लागलो आहे, ती करेपर्यंत आम्हाला वापरून द्या. ठीक आहे म्हटलं, वापरा. त्यांच्याकडे उत्तर काय ते आता परत? उत्तर काय नाही. त्यांनी जे काहीतरी ₹1 काहीतरी अशा भाड्यावर त्यांना दिली होती, ते भाडंही 1983 दिलं नाही. इतकं निलाजरेपणा. भाडे दिले. भाडं ₹1 भाडंसुद्धा नाही दिलं 83 आता या बाबतीत पाठपुरावा तुम्ही करणार आहे तुमच्या जागा परत मिळेल. हो. प्रयत्न प्रयत्न चालू म्हणजे आहेत आता. बघूया. पुष्कळचं पुढच्या पार्टीच्या चांगुलपणावर अवलंबून असतं, नाही का. म्हणजे ते कसला तो अन्सारी म्हणतात UP मध्ये कोणतरी गुंड आहे ना, काय नाव त्याचं. कोण असेल? तसे दादागिरी करून जर का सरकार बसणार असेल तर कोण त्यांना तोंड देऊ शकणार बरं. आता तेच अन्सारी आहेत आणि आम्ही जनरल पब्लिक आहोत. तर तुमचा लढा हा सुरूच राहणार. लढू म्हणजे मानसिकरित्या, नाहीतर काय आम्ही तलवार घेऊन काही जाऊ शकत नाही. त्यांच्यावर काय फौजदारी करू शकत नाही. आम्ही काय करणार. आम्ही वी हॅव टू अपील टू युअर गुड सेन्स की बाबा हे तुम्ही असं केलं होतं, तुम्ही वापरायला म्हणून घेतलात तर वापरा, पण जी गोष्ट आपण दुसऱ्याकडून वापरण्यासाठी घेतो ती सांभाळायची असते. हा अनरिटन कायदा आहे. गरज संपल्यानंतर ते परत पण करायचे असते. तुम्ही जर का मोटरसायकल घेतलीत माझी, ते ज्या वेळेला तुम्ही ती ठेवता, तुम्ही ते बघणार की त्याच्यावर घाण पडून देणार नाही. तो काही नट ढिला झाला असेल तर टाईट करून आणखीन चकाचक ठेवणार की परत जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मी म्हणावं की काय हो, तुम्ही अगदी जशी नेली होती तशी आणून दिली, असं तुमचं कौतुक होईल. अशा तऱ्हेचा प्रयत्न तुम्ही करणार. पण इकडं प्रयत्न राहिला बाजूला. म्हणजे हे सगळं पॉस्टेरिटीसाठी सांभाळणं गरजेचं आहे. आजोबांच्या ह्याच्यात आलं होतं एक मिनिट की 3 काट्याचा दरवाजा विकून माझी इस्टेट ड्युटी भरा म्हणून. त्याला आम्हीच ऑब्जेक्शन घेतलं की हे सगळे काटे दरवाजे आणि हे आहे, दिस इज हिस्ट्री टू बी मेंटेन्ड फॉर द फ्युचर जनरेशन्स ऑफ सांगली. फॉर पॉस्टेरिटी आम्हाला ते सांभाळायला पाहिजे. ते आम्ही नाही करू होऊन दिलं. त्यातून आम्हाला किती पैसे मिळाले असते तो प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे की आपण काय काय म्हणून विकायला काढायचं. कोण सांगितलं तुम्ही काय? त्यांनी बिलमध्ये लिहिलं होतं माझ्या आजोबांनी. हं. आमदार नियोजनाचं आहे यावर्षी. वैशिष्ट्य काय असणार आहे किंवा हल्लीच्या हिशोबाने प्रोग्राम आहेत. म्हणजे 31ला तर 1 आणि 2 आणि 3ला पोंक्षनचं शरद पोंक्षनचं व्याख्यान ठेवलं आहे. मग ते म्हणजे सावरकरांच्यावरही बोलणार आहे. आणखीन मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली की त्यांचं अलीकडे बाजीरावांच्याबद्दलही ते काही व्याख्यानं करतात. मी म्हटलं थोडासा बाजीरावही इंट्रोड्यूस करा, म्हणजे कळून दे लोकांना.
त्यांची कारकीर्द काय होती, त्यांनी काय केलं. कारण ही सगळी जी आपल्यातली मोठी माणसं होऊन गेली त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं काही ना काही राजनैतिक कारणामुळे म्हणा किंवा जातीच्या विषयाने. तर ते तसं त्यांना न्याय दिला पाहिजे आपल्याला. म्हणजे यांनी मोठी कामं केली आहेत तर अपार्ट फ्रॉम त्यांची जात आहे, धर्म काय आहे, हे सगळं सोडून त्यांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे, पोचलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून म्हटलं त्यांना कवर करा तुम्ही सगळं. तीन ते तारखेला किती वाजता कार्यक्रम आहे? 7 वाजता.